नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. छावा हा धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य व जीवन गाथेवर आधारित असलेला चित्रपट अहिल्यानगर शहरातील महिलांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे. इतर चित्रपट आपण मनोरंजन म्हणून पाहत असतो, परंतु छावा हा चित्रपट नसून तो भावी पिढीसाठी एक प्रेरणा संदेश असल्याचं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. अहिल्यानगर शहरातील माता भगिनींसाठी हा चित्रपट सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी पासून शहरातील चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत आहे. आपल्या माता भगिनी भावी पिढी घडविण्याचं कार्य करीत असतात, त्यामुळे धर्मवीर संभाजी महाराज यांचे शौर्य तसेच त्यांनी हिंदुत्वासाठी सहन केलेले हाल अपेष्टा या माता भगिनींच्या माध्यमातून समाजासमोर याव्यात या हेतून हा चित्रपट माता भगिनींसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात येत असल्याचं यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं. 14 फेब्रुवारी 2025 रोजी देशभरामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवन मांडणारा, जीवन उलगडणारा चित्रपट म्हणजे छावा. आणि त्याचं स्पेशल स्क्रीनिंग महिलांकरता हे सोमवारपासून आम्ही म्हणजे कालपासून सुरू केलं. आणि त्याच्याकरता आमच्या सर्व अहिल्यानगर शहरातील माता भगिनींचं हे कालपासून मोफत चित्रीकरण सुरू झालेलं आहे. त्याच्यामध्ये शेकडो महिला या कालपासून आमच्याकडे नाव नोंदवत आहे आणि तिकीट घेऊन जात आहे. आणि मोफत दाखवण्याचं कारणच एवढं आहे, कुठेतरी महिलांमध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे की महाराष्ट्राचा काय इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र हे शालेय अभ्यासक्रमामध्ये अगदी थोड्या एखाद्या पानावरती, एखाद्या पॅराग्राफमध्ये किंवा एखाद्या 2 पानांवरती मांडलं जातं, पण यांचा संपूर्ण जीवन प्रवास जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो तर तो प्रत्येक व्यक्तीने पाहावा. आणि विशेषतः आमचा प्रयत्न आहे की महिलांनी पाहावा. त्याचं कारण देखील, कारण की एखादं ज्यावेळेस लहान मूल एखाद्या मातेच्या सानिध्यामध्ये घडतं तर ती माता देखील तितक्या चांगल्या विचाराच्या बाबतीमध्ये पुढे आली पाहिजे. धार्मिकता, धर्म तिच्या मनामध्ये असला पाहिजे. तो धर्म टिकवण्याचं काम ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये केलं आणि त्यांची परंपरा, त्यांचा वारसा देशभरामध्ये गेला, असे धर्मवीर संभाजी महाराज ज्यांच्या स्वतःची प्राणाची आहुती त्यांनी धर्माकरता दिली. म्हणून त्यांच्या जीवनावरती आधारित, त्यांच्या जीवन चरित्रावरती जो चित्रपट आला तो छावा हा सर्वांनी पाहावा याच्याकरता आम्ही पुढाकार घेतलेला आहे. निश्चित अनेक महिलांची या आमच्यापर्यंत नावनोंदणी आलेली आहे. 22 तारखेपर्यंत, 23 तारखेपर्यंत जवळपास सगळ्या बुकिंग या पूर्ण झालेल्या आहेत. आणि निश्चित महिलांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आम्ही ते वाढवण्याचं काम देखील आम्ही करणार आहोत. आणि शासनाला आमची विनंती असणार आहे की लवकरात लवकर शासनाने टॅक्स फ्री करावा. विशेष करून संपर्काच्या बाबतीमध्ये आम्ही सांगितलेलं आहे की आमचं जे स्टेशन रोड या ठिकाणी असणार, सक्कर चौक ज्या ठिकाणी कार्यालय आहे, तिथं आपण सर्वांनी ज्याला पाहिजे असेल स्वतःने महिलेने यायचं. एक महिला जी येईल तर तिला एकटीलाच तिकीट दिलं जाईल. आणि आमची विनंती राहील की याची प्राधान्यक्रम सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहेत की ज्या आज याच्यामध्ये सहभागी घेऊ शकत नाहीत, सहभाग होऊ शकत नाही, तर त्यांनी याच्यामध्ये विशेष करून आपण याचा लाभ घ्यावा अशी विनंती आपल्याला नंतर करतो. आणि जोपर्यंत महिला येत राहतील तोपर्यंत आम्ही किमान अजून एक आठवडा तरी आम्ही आमचा प्रयत्न की दाखवण्याकरता. सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो आहोत आणि तो इतिहास अनुभवत आलेलो आहोत गड किल्ल्यांच्या माध्यमातून, वाचनातून. आज प्रत्यक्ष चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला ती पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. हे मी माझं खूप मोठं सौभाग्य मानते. आणि ही संधी आपल्या अहिल्यानगरचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांनी लाडक्या बहिणींना ही संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि हा पिक्चर खूपच रेकॉर्ड ब्रेक आहे आणि ज्वलंत इतिहास आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याचे आपण सर्वजण साक्षीदार झालेलो आहोत. सर्व महिला मराठमोळ्या पेहरावामध्ये इथं जमा झालेल्या आहेत. फेटा बांधून त्यांचं स्वागत करण्यात आलं, ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्याबद्दल आमदार संग्राम भैया जगताप यांचे खूप खूप आभार. आणि चित्रपट छानच आहे, रेकॉर्ड ब्रेक आहे. चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.